आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या 2 दिवसांनंतर बैठका सुरू होणार। पुढील 8 दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, संजय शिरसाट यांची माहिती। महाविकास आघाडीत आजपासून सलग 3 दिवस जागा वाटपावर चर्चा होणार। काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त, मात्र काही झालं तरी चर्चा होणारच, संजय राऊतांची प्रतिक्रिया। पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा घाट ठाकरेंनी रचला होता। शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा गंभीर आरोप, तर जो जास्त बोली लावेल त्याला तिकीट मिळेल ही ठाकरे गटाची भूमिका, संजय शिरसाट यांची टीका। महाराष्ट्रात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे तेच भाजपचे मुख्यमंत्री होतील। बावनकुळेंकडून गिरीश महाजनांच्या वक्तव्याला दुजोरा। सिंपल आणि सोपा आहे। महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी आहे आणि ते स्वाभाविक आहे। सीएम पदासाठी फडणवीस हाच भाजपचा चेहरा, बावनकुळेंकडून महाजनांच्या वक्तव्याचं समर्थन, तर मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या शिंदेना आता भाजपने डिसमिस केले, संजय राऊतांची टीका। अमित ठाकरेंनी भांडूप आणि दिंडोशीमधून विधानसभा निवडणूक लढवावी, मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे आग्रही मागणी, मनोज चव्हाण यांची माहिती। भाजपच्या पूर्व नागपूर विधानसभेवर अजितदादा गटाचा दावा, अजितदादांनी थांबवलं तरी पूर्व नागपूर विधानसभेतून लढणार, दादा गटाच्या नेत्या आभा पांडेंच्या भूमिकेनं महायुतीत पेच। अमित ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मागाठाणे आणि भांडूपमध्ये मतदारसंघात बॅनरबाजी, मनसेचे उपाध्यक्ष मिलिंद घाग यांनी लावले बॅनर्स, अमित ठाकरेंच्या उमेदवारीसाठी पक्षात आग्रही मागणी। सलील देशमुख मोर्शीतून निवडणूक लढण्यास तयार, काटोल विधानसभेत अनिल देशमुख यांच्या समोरचा पेच सुटण्याची शक्यता।